आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवार गोचिड सारखं अर्थ खात्याला चिटकून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। लक्ष्मण हाके यांची अजित पवार यांच्यावर टीका। बघा, अजितदादा पवार हे गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले आहेत। अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतं दिलेत, तुम्हाला मुख्यमंत्री केलंय, ओबीसीला वाऱ्यावर सोडू नका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक। सूरज चव्हाण यांच्याकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकुणाचा उल्लेख। देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाकेसारख्या ढेकणांनी काल अजितदादावरती टीका केली। याच्या पुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल। लक्ष्मण हाकेचं कार्य शून्य ते कधीपासून ओबीसी नेते झाले। हाकेंच्या अजित पवारांवरच्या टीकेला अमोल मिटकर यांचं प्रत्युत्तर। त्याचं कार्य कर्तृत्व हे शून्य आहे। त्याची औकात लोकांना त्याला दाखवलेली आहे। पण अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया टीआरपी देणार नाही, म्हणून त्यांनी जे बोललाय की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेल यांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह। आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। जिथे प्रस्ताव नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठे, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। आज आम्ही घेतलेली भूमिका आणि त्याच्यामध्ये विलीनीकरण हे 2 ध्रुवावरचे विषय दिसतात। त्यामुळे माझा विरोध, प्रफुल्लबाईंचा विरोध हा मुद्दा त्याच्यामध्ये नाहीच आहे। मूळ मुद्दा माझा आपल्याला प्रश्न आहे की असा प्रस्ताव कुठे आहे, याची तुम्ही मला माहिती सांगितली तर मी दुर्बीण लावून शोध घेईन। आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्न येतोच नाही। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। असं आहे, पहिली गोष्ट की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत ज्या काही चर्चा चालू आहे त्या फक्त माध्यमाच्या माध्यमातून चालू आहे। आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही कोणतीही चर्चा नाही। पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वात नाराजी असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप। परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न।